दिलीप वळसे पाटलांच्या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेलच, मात्र एक मोठी बातमी आहे। राज्याच्या मंत्रिमंडळाची आज एक महत्त्वाची बैठक संपन्न होणार आहे आणि या बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफी संदर्भामध्ये निर्णय होणार असल्याची शक्यता आहे। शेतकरी कर्जमाफीवरती शिक्कामोर्तब होण्याचा अंदाजही वर्तवण्यात येतोय। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवरती चर्चा सुद्धा होणार आहे। राज्यातल्या पेट्रोल डिझेलच्या साठ्याचा आढावा सुद्धा घेतला जाणार असल्याचं बोललं जात आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी मनोज दयाळकर आपल्या सोबत आहे। मनोज, आपण बघितलं असेल तर गेल्या 2 दिवसापूर्वी एका कार्यक्रमामध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी एक काय म्हणतात त्याला एक भाष्य केलं होतं कर्जमाफी संदर्भामध्ये। येत्या 8 ते 10 दिवसामध्ये कर्जमाफी होणार आहे। आज मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये निर्णय होऊ शकतो का कर्जमाफी संदर्भातला? बरोबर सिद्धेश, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही बोलवण्यात आलेली आहे। दुपारी 12 वाजता मंत्रालयामध्ये या बैठकीला सुरुवात होईल। या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनील पवार हे उपस्थित राहतील। तसंच राज्य मंत्रिमंडळातील मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय हे घेतले जातील, पण सर्वात महत्त्वाचे 3 निर्णय हे असणार आहेत। त्यामध्ये आपण बघितलं काही दिवसांपूर्वी म्हणजे 2 दिवसांपूर्वी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एका कार्यक्रमामध्ये आपण बघितलं सांगितलं होतं की कर्जमाफी ही शेतकऱ्यांची केली जाईल आणि त्याच आधारावरती आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्जमाफीबद्दल काय निर्णय घेतला जातो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल का, हा महत्त्वपूर्ण निर्णय आज सरकार घेणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तसंच दुसरा पण अवकाळी पाऊस पडलेला आहे आणि या अवकाळी पावसामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे पीक पाण्याचा आढावा देखील या बैठकीमध्ये हा घेतला जाणार आहे। आणि आपण बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आव्हान केलं होतं की पेट्रोल डिझेल एक कमी वापरा आणि त्यानुसार देखील सर्व जिल्ह्यांमध्ये कुठेतरी कमतरता देखील पेट्रोल डिझेलची आहे आणि त्यानुसार याचा आढावा देखील या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेऊ शकतो। त्यामुळे हे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत। त्यामुळे एकंदरीत हे 3 मुद्दे आज प्रामुख्याने या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हाताळले जातील। तू सोबतच आणखी काही बातम्यांचे अपडेट्स मला तुझ्याकडून घ्यायचे।